कार्यक्रमातल्या सगळ्या नृत्यांचं सादरीकरण अतिशय उत्कृष्टरित्या झालेलं आहे. पुन्हा एकदा या सगळ्या विद्यार्थिनींसाठी खूप खूप टाळ्या मिळाव्यात. आपल्या या सगळ्या विद्यार्थिनींचं, सायलीताईंचं खूप खूप कौतुक आहे. तुम्हा सर्वांना देखील हा कार्यक्रम निश्चितच आवडला असेल याची मला खात्री आहे. आता आपण ज्याची उत्सुकतेने वाट बघत आहोत असा एक सुंदर सोहळा म्हणजे या संस्थेचा यावर्षीचा बक्षीस समारंभ. बक्षीस म्हणजे एक कौतुकाची थाप असते आणि ज्यामुळे ह्या मुलींना प्रोत्साहन तर मिळणारच आहे, एक आत्मविश्वास मिळणार आहे. त्यांची ही जी नृत्यकलेची साधना आहे ती इथून पुढेही अशीच चालू राहावी यासाठी हा बक्षीस समारंभ म्हणजे एक प्रेरणा असणार आहे. आपल्या आजच्या प्रमुख पाहुण्या धनश्रीताई पुलतांबेकर यांना मी विनंती करते की त्यांनी बक्षीस समारंभासाठी रंगमंचावर यावं. सायलीताईंचा हा कार्यक्रम घडवतानाचा जो विचार आहे तो फक्त विद्यार्थिनींचं नृत्य बसवून घेणं, त्यांची प्रॅक्टिस करून घेणं असा नसून प्रत्येक विद्यार्थिनीमधला अतिशय एक वेगळा गुण त्यांनी बघितलेला आहे आणि त्यानुसार आजची ही बक्षिसं त्यांनी दिलेली आहेत. मी सायलीताईंना देखील विनंती करते की त्यांनी रंगमंचावर यावं. बेस्ट डान्सर ऑफ द इयर हे अवॉर्ड आहे चैतन्या. पळत पळत या. बेस्ट परफॉर्मर ऑफ द इयर स्पृहा. ग्रेसफुल डान्सर अवॉर्ड आदिती पाटील. एनर्जेटिक परफॉर्मर अवॉर्ड हर्षाली खराडे. एनर्जेटिक परफॉर्मर अवॉर्ड हर्षाली. माफ करा, मी या मुलींना आज पहिल्यांदा बघतेय त्यामुळे मला यांची पूर्ण नावं माहिती नाही आहे. खूप खूप टाळ्या होऊन जाऊ देत हर्षालीसाठी. मोस्ट इम्प्रूव्ड डान्सर ओवी खराडे. बघा ही बक्षिसं सुद्धा किती वेगवेगळी आहेत, किती यामागे खूप छान विचार आहे ताईंचा. ओवीसाठी खूप खूप टाळा. पुढचा अवॉर्ड वाचतानाच मला इतकं छान वाटतंय. हॅपी सोल अवॉर्ड इरा. इरा हॅपी सोल आहे ना, ती कुठेतरी मागे एन्जॉय करत असेल आता. किती निरागस तिचे भाव आहेत बघा. इरा, तुला माहिती आहे का हे अवॉर्ड काय आहे, कशाचा अवॉर्ड दिला? नाही मिळाला, मी चालले. नृत्यामध्ये शिकताना म्हणजे ही कला शिकताना अतिशय
अतिशय महत्त्वाचा गुण म्हणजे शिस्त, डिसिप्लिन. तर हे डिसिप्लिनचा अवॉर्ड जात आहे आरोही बेनकर हिला. बघा, तिच्या एकूण बॉडी लँग्वेजवरनं कळतंय डिसिप्लिन अवॉर्ड तिला का मिळाला असेल. दुसरा महत्त्वाचा गुण असतो ते म्हणजे डेडिकेशन. कुठलीही कला जोपासताना मध्येच सोडून दिलं असं करून चालत नाही. तर असं डेडिकेशन अवॉर्ड आहे अद्विका हिला. टाळ्यांचा आवाज कमी येतोय. अद्विका, अद्विका आली का? आपण आज या सगळ्या नृत्यांमधनं एक गोष्ट नोटीस केली ते म्हणजे टीम स्पिरिट. तर असं टीम स्पिरिट असणार एक अवॉर्ड आहे. हे अवॉर्ड जात आहे स्तुती हिला. या सगळ्या मुलींचं नृत्य बघताना तुम्ही एक गोष्ट अजून ऑब्झर्व केली असेल ते म्हणजे त्यांचा अभिनय. इतका सुंदर अभिनय होता. तर असं एक्सप्रेशन क्वीन असं अवॉर्ड जात आहे सुप्रीता हिला. जोरदार टाळ्यांनी तिचं स्वागत करूया. नृत्य करण्यासाठी महत्त्वाचा असतो तो ताल म्हणजे रिदम. तर अशी रिदम मास्टर अवॉर्ड विनर आहे वैभवी. स्टेज चार्मर अवॉर्ड आहे सिद्धायनीला. सिद्धायनीसाठी जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे. स्टेजवरती एक छाम येतो, ग्लॅमर येतं, अशी ही सिद्धायनी. शायनिंग स्टार अवॉर्ड अनघा पुजारी. ताई म्हणतात तसं, धनश्री ताई म्हणतात तसं, कलाकार हा प्रत्येक वेळेला एक उमलणारी कळी असतो. तर अशी रायझिंग स्टार अवॉर्ड विनर आहे साची. किती छान संस्कार आहेत बघा. नमस्कार पण साधा नाही केला, पटकन नाही केला, व्यवस्थित वेळ घेऊन डोकं टेकून केलेलं आहे. खूप छान. बेस्ट कॉस्ट्यूम अँड प्रेझेंटेशन अवॉर्ड जात आहे मृण्मयीला. कला शिकताना त्यामध्ये सातत्य राखताना क्लासला रेग्युलर जाणं हे अतिशय अवघड असतं आणि अतिशय महत्त्वाचं असतं. असं परफेक्ट अटेंडन्स अवॉर्ड जाते गीतांजलीला. जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे. कुठलंही कारण न देता क्लास अजिबात न बुडवणारी अशी ही गीतांजली. गीतांजलीला आता शोधाशोध चालू आहे तिची, तोपर्यंत आपण पुढचा अवॉर्ड घेऊया. अनहद या नृत्य संस्थेचं एक आगळंवेगळं अवॉर्ड, अनहद प्राईड अवॉर्ड, अभिज्ञा हिला जात आहे.
जोरदार टाळ्या होऊ दे अभिज्ञासाठी. हे अतिशय नॅचरल आहे नाही का. आता आमचा डान्स झालेला आहे, मला थोडा आता रिलॅक्स राहू दे. किती गोड आहे ही एवढीशी मुलगी, रोज क्लास बुडवत नाही म्हणजे विशेष कौतुक आहे. व्हेरी गुड. गीतांजलीचा शोध संपलेला आहे. परफेक्ट अटेंडन्स अवॉर्ड जात आहे गीतांजलीला. क्रिएटिव्ह परफॉर्मर अवॉर्ड सान्वी काजवे. मी म्हटलं तसं नृत्यामध्ये क्रिएटिव्हिटी, नाविन्यता हे अतिशय महत्त्वाचं असतं. अशी ही क्रिएटिव्ह मास्टर सान्वी काजवे. इन्स्पायरिंग डान्सर अवॉर्ड काव्या पोकळे. आणि विद्यार्थिनींमधल्या शेवटचं बक्षीस एलिगंट प्रेझेन्स अवॉर्ड स्वरा पाटील. विद्यार्थिनींचा बक्षीस समारंभ संपलाय, पण हा बक्षीस समारंभ संपलेला नाही. सायलीताई सरप्राईज देण्यात इतक्या एक्सपर्ट आहेत असं मी म्हणेन. हा विचार कोणीच करत नसेल. विद्यार्थिनींना घडवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा असतो तो घरच्यांचा पाठिंबा. त्यामुळे त्यांनी फक्त विद्यार्थिनींचंच कौतुक करायचं असं नाही ठरवलेलं, तर त्यांच्या पालकांचा सुद्धा आज इथे सत्कार होणार आहे. काही विशेष बक्षिसं त्या जाहीर करणार आहेत. तर सगळ्या पालकांची उत्सुकता आता वाढली असेल याची मला खात्री आहे. अभिज्ञाचे बाबा, माझ्याकडे जशी नावं आहेत तशी मी वाचणार आहे. त्यानंतर इराचे बाबा. कौतुक आहे ना, पहिलंच बक्षीस वडिलांना जात आहे. जोरदार टाळ्या व्हायला हव्यात. त्यानंतर बुम्मा बुम्मा या नृत्यामधल्या मायराची आई मनुश्री. पालकांनी पळत पळत आला तरी चालेल. या जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे. या टाळ्या आणि ही बक्षिसं आपल्या सगळ्यांसाठी आहेत. ओवी पवार, हर्षिता बावधने, कांचनताई, कांचनताई मागे, भो शंभो या नृत्य सादरीकरणामधल्या आरोही बेनकर, ओवी हांडे आणि हर्षाली यांची आई.
यानंतर सुप्रीता, आभा, रुजुला आणि अवनी यांची आई. जोरदार टाळ्या व्हायला हव्यात. पालकांचा असा विशेष बक्षीस समारंभ दुर्मिळच असतो नाही का, त्याच्यामुळे टाळ्यांचा आवाज भरपूर व्हायला हवा. हनुमानाच्या नृत्यामधल्या अर्पिता, सिद्धायनी आणि शांभवी यांची आई. तिल्लाना या नृत्यामधील स्वरा, जान्हवी आणि ओवी खराडे यांची आई. दशावतार या नृत्यामध्ये मृगा, स्वरा चौधरी, वेदश्री आणि भार्गवी यांची आई. जोरदार टाळ्या व्हायला हव्यात या सर्व पालकांसाठी आणि तुम्हा सर्वांसाठी देखील, कारण आज पहिल्या सादरीकरणापासून आत्तापर्यंत हे प्रेक्षागृह पूर्ण भरलेलं दिसतंय. याचाच अर्थ आजचा हा लास्ट अर्पण वार्षिक सोहळा अतिशय सुंदर साकार झालेला आहे. पुढील काही खास अवॉर्ड्स आहेत, सत्कार आहेत. कार्यक्रम घडवताना अनेक लॉजिस्टिकली आपण म्हणू शकतो काही भाग असतात जे अतिशय सांभाळावे लागतात. त्यामध्ये लाईटसाठी प्रणव घुरे यांना विनंती करते की त्यांनी मंचावर यावं. अतिशय महत्त्वाचा आणि ट्रिकी आपण म्हणू शकतो, कुठे लाईट कमी करायचा, कुठे जास्त करायचा, कुठल्या रंगाचा लाईट छान दिसेल, कुठे स्पॉटलाईट असायला हवा, हे अतिशय वेगळं काम असतं. त्यासाठी सत्कार होतोय प्रणव घुरे यांचा. फोटोग्राफी यासाठी अवॉर्ड आहे केदार दादांना. मी केदार दादांना मंचावर आमंत्रित करते. हा सगळा सोहळा त्यांच्या कॅमेऱ्यातून आज चित्रित होतोय. ही एक कौतुकाची थाप आहे, अप्रिसिएशन आहे. त्याच्यामुळे जोरदार टाळ्या व्हायला हव्यात. या छोट्या छोट्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. एक जिथे मदत लागेल तिथे एक भक्कम आधार हवा असतो, सपोर्ट हवा असतो. त्यासाठी आपण कौतुक करूया प्रदीप निकम दादा यांचं.
बॅक स्टेजचा खूप मोठा भार सांभाळला होता तेजस्विनी कांबळे यांनी, त्यांचे देखील आभार. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे ऑडिटोरियम ज्यांनी उपलब्ध करून दिलं ते कुंटे सर आणि भावे प्राथमिक शाळा यांचे देखील आभार. तुम्हा सर्व प्रेक्षकांचे देखील आभार. आणि मी सायलीताईंचे स्वतः वैयक्तिक आभार मानते, कारण त्यांनी अगदी आग्रहाने जेव्हा ह्या कार्यक्रमाची आखणी केली असेल त्या पहिल्या दिवसापासून त्या माझ्या मागे लागल्या होत्या की नाही जान्हवी, तूच या कार्यक्रमाचं निवेदन करायचं आहे. खरं तर निवेदन हे अतिशय जिकिरीचं असतं, माझ्या परीने मी करायचा प्रयत्न केलेला आहे. त्यासाठी मी सायलीताईचे खूप खूप आभार मानते आणि सायलीताईंना विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. आणि धनश्रीताईंना मी आधी विनंती करते, आजच्या त्या प्रमुख पाहुण्या होत्या, इतक्या श्रेष्ठ नृत्यांगना आपल्या या कार्यक्रमाला लाभल्या, त्या आवर्जून आल्या, त्यासाठी त्यांचे आभार तर आहेतच, पण त्यांनी आमच्या या सगळ्या विद्यार्थिनींना आणि परिवाराला काही मार्गदर्शन करावं अशी मी विनम्र विनंती करते. नमस्कार रसिक प्रेक्षक. सर्वप्रथम सायली, तुझं खूप खूप अभिनंदन. तिच्या सर्व विद्यार्थिनी, सायली आणि त्यांचे पेरेंट्स यांच्यासाठी जोरदार टाळ्या होत्या. पेरेंट्सना सायलीने बक्षीस दिलं, ही अतिशय नवीन कल्पना आहे, आत्तापर्यंत मी कुठेच बघितलेलं नाही आहे. आणि हे खूप संयुक्तिक पण आहे, कारण पालकांच्या सपोर्टशिवाय काहीच होऊ शकत नाही, कारण मुलं सगळी कम्प्लिटली डिपेंडंट असतात पेरेंट्सवरती. आणि मी पेरेंट्सचं खूप अभिनंदन करते की ते स्वतःहून ही कला मुलांना शिकवत आहेत. कारण अभिजात कलेचा वारसा आपल्या देशामध्ये, आपल्या संस्कृतीमध्ये अखंड वाहत आहे. आणि आज जे टेक्नॉलॉजीचं युग आहे किंवा कॉर्पोरेट वर्ल्ड आहे, ह्याचा आणि आपल्या संस्कृतीचा जर समन्वय साधायचा असेल, त्याचा उत्तम ब्लेंड ठेवायचा असेल, तर प्रत्येकाने एक तरी अभिजात कला शिकलीच पाहिजे. त्यानंतर नृत्याच्या दृष्टीने आपण जर विचार केला तर नृत्य हे सगळ्यात मोठं स्ट्रेस बस्टर आहे. जसं तुम्हाला जर फाईट और फ्लाईट असं मेकॅनिझम होतं आधी मानवाच्या काळामध्ये, जर त्याच्यावर कुठलाही ताण आला तर ते मेकॅनिझम असं होतं की त्यावेळेला त्यांचा ताण म्हणजे काय असायचा, तर नैसर्गिक आपत्ती किंवा हिंस्र पशूंपासून वाचणं, या दोन्ही ताणांमध्ये त्यांच्या शरीरामध्ये जो बदल व्हायचा, ॲड्रिनालिन नावाचा हार्मोन सिक्रेट व्हायचं, ज्याच्यामुळे आपल्याला फिजिकल एनर्जी मिळते. सो इन दोज डेज त्याच्यासाठी त्यांना आयदर फाईट करावं लागायचं, नाही तर फ्लाईट म्हणजे पळून जावं लागायचं. आज आपल्यावर त्याच्याहून खूप जास्ती मोठ्या प्रकारचे वेगवेगळे ताण, आणि आजच्या युगामध्ये ना छोटी छोटी मुलं त्यांच्या टीचरशी भांडू शकतात ना शाळेतनं पळून जाऊ शकतात. सो तो ताण कसा करायचा, मग आता मॅनेज कसा करायचा, कारण ॲड्रिनालिन तर सिक्रेट झालेलं आहे आणि त्याचा यूज नाही झाला तर त्याचं टॉक्सिन तयार होतं. सो ह्या सगळ्याचा जर विचार केला तर नृत्य हे सगळ्यात मोठं स्ट्रेस बस्टर आहे, कारण त्याच्यामुळे व्यायाम घडतो, ब्लड सर्क्युलेशन वाढतं. त्यानंतर नृत्यामुळे कॉन्सन्ट्रेशन, मेमरी, प्रेझेन्स ऑफ माइंड, स्टेजवर अचानक एखादी गोष्ट घडते, त्यावेळेला ताई तिथे हजर नसते, त्या मुलीला स्वतःहून काहीतरी निर्णय घ्यावा लागतो तिथल्या तिथे, आणि हा अतिशय उत्तम गुण वाढीस लागतो, जो आपल्या जीवनात पण आपल्याला खूप जास्ती महत्त्वाचा असतो. त्यानंतर त्यामुळे जी कष्ट करण्याची तयारी होते किंवा एक टीम स्पिरिट असेल, किंवा आपल्या ताईला छान करायचं, करून दाखवायचं, कारण तिने एवढे कष्ट घेतलेले आहेत, हे सगळ्या गुणांची वाढ त्या मुलांमध्ये होते. तसंच मेंदूचा विकास व्हायला आणि त्याचा उपयोग अभ्यासात होण्यासाठी नृत्यासारखं दुसरं कुठलंही माध्यम नाही बरं का पालकांना. म्हणजे आज एवढी कॉम्पिटिशन आहे आपण बघतोय अभ्यासामध्ये, आणि त्या सगळ्या कॉम्पिटिशनमध्ये ही कला जर तुम्ही टिकवून ठेवली तर तुमच्या मुलांचा ब्रेन कायम रिफ्रेश राहणार आहे. त्याच्यामागे सायन्स असं आहे की नृत्यामध्ये जी गोष्ट आपण उजव्या हाताने करतो, उजव्या साईडनी करतो, तीच गोष्ट आपण डाव्या साईडनी पण करतो. त्यामुळे दोन्ही पार्ट्स जे आहेत आपल्या ब्रेनचे त्याचा वापर केला जातो.
त्यामुळे मला सगळ्यांना हे खूप सांगायचं आहे. प्रथम तर तुमचं अभिनंदन आहे, पण 9वी 10वी आली की त्यांची कला बंद करू नका प्लीज. कारण युजली हे बघितलं जातं की मूल एक वेगळ्या प्रकारची प्रगती करत असतं 8वी 9वीपर्यंत आणि अचानक त्याचा डान्स काढून घेतला जातो. तर तसं करून काही त्यांच्या अभ्यासात फार फरक पडणार नाही आहे. उलट जर तुम्ही त्यांना टार्गेट दिलं की एवढा एवढा अभ्यास झाला तर मी डान्स क्लासला नक्की सोडणार आहे, तर तो त्यांचा स्ट्रेस बस्टर असणार आहे. आणि दुसरी गोष्ट, आत्ता मी अवॉर्ड्स बघितले, फुल अटेंडन्स अवॉर्ड, खरंच त्यासाठी त्या दोन्ही पेरेंट्सना अतिशय अभिनंदन मी परत करते. कारण असं होतं की शाळेत फुल अटेंडन्स अवॉर्ड असतं, पण नृत्य, गायन, चित्रकला हे छंदांच्या अंडर येतं. त्यामुळे जाऊ दे गं, आज क्लास बुडव, आज आपल्याकडे फंक्शन आहे, आपण तिकडे जाऊ, इकडे जाऊ, हे आपोआप घडून जातं. ते मुद्दामून कोणी करत नाही, पण हे प्लीज करू नका. कारण त्या दिवशी जे ताई शिकवते ना, ते ज्या क्लासमध्ये घडतं ते रिपीट होत नसतं. कारण ताईला त्या दिवशी काहीतरी सुचलेलं असतं आणि ते मूल मिस करतं. सो एवढंच मला सगळ्यांना सांगायचं आहे की त्यांची 9वी 10वी आली, सायन्स साईडला गेले तरीसुद्धा कृपया त्यांचं कुठलाच छंद असेल तर तो थांबवू नका. आणि असंच तुमच्या सगळ्या पेरेंट्सना मी विनंती करते की असाच सपोर्ट करत राहा कायम. सायलीला पण तुम्ही छान सपोर्ट केला ते आज मला खूप प्रकर्षाने जाणवलं. आणि नमस्कार, धन्यवाद. धन्यवाद धनश्रीताई. मी आता सायलीताईंना विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. गुरुजन, इथे उपस्थित सगळे आणि पालक यांना माझा आदरपूर्वक नमस्कार. काय बोलू, कार्यक्रम खूप छान झाला. तुमचं सहकार्य खूप महत्त्वाचं होतं. तुम्ही सगळ्यांनी ते सहकार्य दिलं, त्यामुळे हा कार्यक्रम अतिशय उत्तम पार पडला. त्यासाठी तुमचे अभिनंदन. सगळ्यात पहिल्यांदा ह्या इवलूशा हातांनी जे काही केलं आहे आज, किंवा जी काही आराधना केली देवाची, म्हणजे मी त्यांना कायम बोलते की तुम्ही पूजा अर्चा करा, नक्कीच करा, पण डान्स थ्रू जी आराधना होते त्याला रिप्लेस कोणीच करू शकत नाही. त्यामुळे जेवढा जास्त डान्स तेवढेच जास्त तुम्ही नामस्मरण करताय कंटिन्यू देवाचं, हे असतं. त्यामुळे मी त्यांना कायम म्हणते की रोज 5 मिनटं का होईना तुम्ही, म्हणजे पूजा अर्चा करण्यापेक्षा 5 मिनटं रोज जर डान्स केला तर तुमच्या सुधारणा तर होईलच 100%, पण तेवढीच देवाची आराधना पण होणार आहे. मुलींचे आभार, कारण मुलींनी खूप कष्ट केले. बिचारांना कधी पण बोलवलं, काही नाही, उठल्या आल्या, प्रॅक्टिस केली. पालकांना सॉरी पहिलं तर, कारण कधी पण क्लास ठेवलं की पुढच्या 2 तासात क्लास आहे, या लगेच बिचारे सगळे आले, त्यांनी पण क्लास अटेंड केला. सगळ्यांचं सहकार्य खूप महत्त्वाचं होतं. तुमच्यासाठी खूप काय थँक्यू बोलता येईल मला. आता ह्या सगळ्याच्या पलीकडे एक माझ्या मागचा प्रवास. मी पुढे चालते आहे, पण माझ्या मागे खूप लोक उभी आहेत. लास्ट इयर पण ह्याच क्षणाला नवऱ्याची साथ खूप महत्त्वाची असते. जेवढी साथ नवऱ्याची आहे ना, तेवढं साथ कोणीच देऊ शकत नाही. म्हणजे परवा मी आले प्रॅक्टिसवरून 10 वाजता. आम्ही दोघं जेवलो. मी म्हटलं मी पटकन भांडी घासून घेते, मग आपण जाऊया झोपायला. ते म्हणाले एक काम कर, तू तुझी कामं कर, मी भांडी घासून घेतो पटकन. म्हटलं नको, मी करते. पण ते असे होते की नाही, तू पण दमून येते, मी तर दिवसभर काम करतो, पण तू पण दमून येते आणि तुझी सध्या धावपळ चालली, मी पण काम करतो. हे त्यांचं जे बोलणं आहे ना, हे कोणीच रिप्लेस करू शकत नाही. आम्ही म्हणजे आता स्कूलमधून आम्हाला रिचेकिंगला पेपर्स पण मिळाले. आम्ही दोघं बिचारे दिवसभर काम करून रात्री बसून 12पर्यंत परत पेपर रिचेकिंग, जे काही असेल इतर काम, आणि मग तिथून पुढे 12-1 जेव्हा असं होईल सगळं काम, तेव्हा आम्ही झोपायचो. त्यांचा सपोर्ट खूप महत्त्वाचा. त्याचसोबत आईवडील सगळ्यात पहिल्यांदा, कारण त्यांनी या क्षेत्रात मला सुरुवात करवली, त्यामुळे त्यांचे परत धन्यवाद. दादाचा सपोर्ट, थँक्यू. आईवडिलांच्या रूपात लाभलेले सासू सासरे, खूप महत्त्वाचा सपोर्ट. सासू
अशा होत्या की तू जा गं, मी करते, तू कशाला टेन्शन घेते, तुझं काम कर, आम्ही आहे ना मागं बघायला, दोघी आम्ही. मी नसेल, माझी नणंद प्रज्ञा कायम ती अशी की तू जा गं, आम्ही करू, तू जा, तुझं काम कर, तू घरचं टेन्शन घेऊ नको, तू तुझं काम कंटिन्यू ठेव, आम्ही बघतो जे काय मागे चाललंय ते. प्रचंड सपोर्ट. सासरे देव माणूस, कायम कधीच ओरडून नाही, कधीच चिडून नाही, जे काही गोष्टी आहेत शांततेत सांगणार, प्रेमाने सांगणार. थँक्यू. आपण मोठे होत असताना बघतो पण काही गोष्टी. माझी आत्या आली आज इथे, ती कायम बोलायची घरचं पण करायला लागतं सायली, आम्ही पण नोकऱ्या केल्यात पण आम्ही घरचं पण बघतो. म्हणलं हे असं का बोलते यार सारखी, घरचं पण बघायला लागतं, हे पण करायला लागतं. जेव्हा माझं लग्न झालं तेव्हा मला समजलं की हो, आणि आत्याला बघत आले की बाबा एवढे पाहुणे घरात सगळ्यांचं करून मग ती पण गेलेली. सो तिच्यासाठी पण थँक्यू. सेकंड माझी काकू, खूप एक्स्ट्रीम पर्सनल होतं आहे पण मी बोलणार आहे आणि तुम्हाला थांबावं लागेल 2 मिनटं फक्त. काकू माझी मम्मी, आयुष्यात 2 घटना अशा झाल्या जिथे एखादा माणूस पूर्ण हरवून जाऊ शकतो, खूप हरवून जाऊ शकतो. इतक्या महत्त्वाच्या खूप मोठ्या घटना झाल्या पण ती थांबली नाही. तिला मी लहानपणापासून बघत आले, ती थांबली नाही, ती त्यातून उभी राहिली आणि तिने खूप म्हणजे इतकी ग्रोथ केली. आता भाऊ आहे मला मोहित, त्याला तिने व्यवस्थित वाढवलं. तिच्याच बळावर तिने अजून एक फ्लॅट घेतला, गाड्या घेतल्या आणि त्याचं शिक्षण पण ती व्यवस्थित करते एकटीच. त्यामुळे तिला पण थँक्यू. जर पूर्ण प्रॅक्टिसमध्ये माझ्याकडून झाला आहे राग, 100% राग झाला आहे, पण हे राग करण्याचं कारण एकच असतं की माझ्या मुलींनी खूप भारी परफॉर्म करावं इथे. जगाने हात दाखवलेलं, बोट दाखवलेलं माझ्या मुलींवर मला चालत नाही. त्यामुळे मी 10 वेळा ओरडेल, पण लोकांनी ओरडलेलं मला आवडणार नाही कधीच, त्या मोठ्या झाल्यावर. त्यामुळे मी कायम त्यांना ओरडत असते किंवा तुमच्यावर पण कदाचित कधी कधी ओरडा होतो की किती वाजले, हा वेळ एका सोडायची, नाही जमणार, क्लासला सोडायलाच लागेल, बऱ्याचदा फोन पण कट केले. तर तुम्हाला सॉरी, पण माझा हेतू खूप प्रांजळ आहे यामागचा, एवढंच बोलेल. आणि आपल्या सगळ्यांच्या मधला जो दुवा होता, ज्यांनी आपल्याला खेळवून ठेवला, अशा जान्हवी मॅमांचा सत्कार करूया आपण, टाळ्या वाजवा खूप. ओके, एवढंच बोलून मी माझं भाषण थांबवते आणि कार्यक्रम संपन्न झाला असं सांगते. पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद. अशीच साथ राहू दे. आता 70 आहेत, पुढच्या वर्षी 150 मुली दिसल्या पाहिजे इथे. पूर्ण दिवसभर कार्यक्रम चालला पाहिजे आणि मला माहिती आहे तुमची साथ तेवढी राहणार आहे माझ्या. आणि अजून एकच मिनटं, खूप महत्त्वाची गोष्ट राहते माझ्याकडून, जी अनंतचा बॅकबोन असं समजता येईल, जी स्ट्रॉंग सपोर्ट समजता येईल, एकटी सगळ्या गोष्टी हँडल करते असं समजता येईल, अशी माझी भार्गवी. भार्गवी काय प्रचंड सपोर्ट. भार्गवी आपल्याला हे करायचं आहे, ठीक आहे ताई करते. भार्गवी पटकन लिस्ट पाठव. ठीक आहे ताई पाठवते. भार्गवी ऐक, आपण 12 वाजता फोन करणार आहे रात्री, आपल्याला हे सगळं डिस्कस करायचं आहे, फायनल करायचं आहे, ठीक आहे ताई. भार्गवी झोपलीस का? नाही ताई तू बोल ना. भार्गवी तू काम करतेस? नाही ताई तू बोल ना. इतका सपोर्ट त्या मुलीचा, घरच्यांच्या थँक्यू घरच्यांना पण, आणि तिचे खूप खूप आभार. तिला तिचं अवॉर्ड देते. सगळ्या ज्या व्हॉलंटियर्स आहेत त्यांनी पहिले आधी मागे जमा, तुम्हाला कॉस्ट्युम कलेक्ट करायचं.
ठीक आहे, कार्यक्रम इथे संपन्न झाला असं मी जाहीर करते. धन्यवाद.